नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा अतिशय एक महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये वर्ग समीकरण सोडवण्याची जी अतिशय एक महत्त्वाची पद्धत आहे ती आज आपण बघणार आहोत. म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो पूर्ण वर्ग पद्धत, म्हणजेच इंग्लिश मध्ये कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. ओके, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. मग या पद्धतीने आपल्याला इक्वेशन सोडवायचे आहेत. तर मग चला शिकूया कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, ओके क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणजेच पूर्ण वर्ग पद्धती ही सेकंड चॅप्टर मध्ये असणारी अतिशय महत्त्वाची आणि नवीन सिलेबस मध्ये असणारी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दिलेली पद्धती आहे. त्याच्यामुळे काही विद्यार्थी याला थोडेसे कन्फ्यूज होतात, परंतु आपण ती सोप्या पद्धतीने कशी सोडवायची. सो लेट्स लर्न. मग स्टार्टिंगलाच मला असं म्हणायचं आहे की व्हॉट इज मीन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे काय, पूर्ण वर्ग पद्धती म्हणजे नेमकं काय. तर इक्वेशन कडे बघा, x प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर हे एक्सपान्शन ऑलमोस्ट यू आर फॅमिलियर विथ दिस एक्सपान्शन. काय आहे, फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2x मीन्स 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर असं एक्सपान्शन असतं, बरोबर की नाही. मग हे जे एक्सपान्शन आहे ते रिड्यूस होऊन आपल्याला असं करता येतं, म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये असं म्हणता येतं हे जे एक्सपान्शन आहे धिस एक्सपान्शन इज परफेक्ट स्क्वेअर इन परफेक्ट स्क्वेअर. पण आपल्याकडे इथं बघा प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये इन प्रॅक्टिस सेट 2.3 द फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन. लेट अस ट्राय टू सॉल्व दिस एक्झाम्पल विथ द कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. मला सांगायचंय का इथे की हे एक्झाम्पल मी तुम्हाला काय सांगितलं की याच्यामध्ये हे जे एक्सपान्शन आहे सेम टू सेम असंच एक्सपान्शन आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये असणारे जे 3 टर्म्स असतात. लुक ॲट दिस 1 2 3 दीज टर्म्स ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द 0. शून्याच्या डावीकडे असणारे जे 3 टर्म्स असतात त्या 3 टर्म्स म्हणजेच ह्या 3 टर्म्स कुठल्या तरी 2 एनी 2 नंबर्स असतात जे काय असतात त्यांचं एक्सपान्शन असतं अशा प्रकारचं, बरोबर. बट कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड वापरण्याचं कारण, द रिझन बिहाइंड टू यूज कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड इज दॅट लुक ॲट दिस 20, लुक ॲट दिस 20 इन धिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. धिस 20 ही जी थर्ड टर्म आहे ती थर्ड टर्म जी आहे या इक्वेशनला कंप्लीट स्क्वेअर बनवत नाही. म्हणजे काय, बिकॉज ऑफ ओनली 20, बिकॉज ऑफ ओनली दॅट थर्ड टर्म आपल्याला असं एक्सपान्शन शक्यतो भेटत नाही. म्हणजेच ही आपली जी मिडल टर्म आहे ती पूर्ण होत नाही. थोडक्यात काय, वेन वी ट्राय टू सॉल्व दिस इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड, जस्ट बिकॉज ऑफ दिस 20 वी विल नॉट गेट दीज 2 फॅक्टर. 2 अवयव आपल्याला त्याची मिळणार नाहीत किंवा 2 त्याचे फॅक्टर असे मिळणार नाहीत की ज्याच्यामुळं आपल्याला मिडल टर्म भेटत असते. या 20 मुळे तसं भेटत नाही. मग आता काय करायचं, ही जी थर्ड टर्म आहे हिच्या जागेवर आपल्याला इन्स्टेड ऑफ दिस 20 वी शुड टेक अनादर थर्ड टर्म, दुसरी थर्ड टर्म घ्यायला पाहिजे की नाही. मग ती कशी शोधायची, दॅट इज व्हॉट द सेकंड स्टेप टू सॉल्व धिस क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे पूर्ण वर्ग पद्धतीनं. मी म्हणालो की दुसरी स्टेप आहे. मग पहिली स्टेप काय आहे, मग पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे काय की each and every quadratic equation which we are going to solve by the completing square method, कुठलंही उदाहरण घेतलं तर या प्रत्येक उदाहरणामध्ये स्क्वेअर वाली जी काही टर्म आहे तिचा कोइफिशियंट, तिचं सहगुणक हा एकच हवा. किती हवा, 1 आणि 1च हवा. इफ नॉट, जर नसेल तर आपल्याला तो करून घ्यावा लागेल. आता कसा करायचा हे त्या प्रकारचं उदाहरण आल्यानंतर घेऊया. बिकॉज right now this equation have x square term with 1 coefficient, so there is no need to convert this equation with having coefficient as a 1. इथं ऑलरेडी एक कोइफिशियंट आहे, नाही म्हणजे एक असतो, त्याच्यामुळे याला सोडवण्यासाठी कन्वर्ट करायची गरज नाही. जेव्हा ते प्रॉब्लेम येईल ते सेकंड ह्याच्यामध्ये आपण घेऊया. ओके, त्याच्यामुळे याला सोडत असताना आपल्याला आता फर्स्ट स्टेप जी आहे ती आपली झाली. सेकंड स्टेप जी आहे ती काय आहे तर थर्ड टर्म शोधणे. बाय विच मेथड वी आर गोइंग टू सॉल्व दिस, फाइंड द थर्ड टर्म. सो लुक ॲट हिअर नाव. आपल्याला काय करायचं, ह्याच्या ज्या 2 टर्म्स, ह्या तिसऱ्या टर्मचा प्रॉब्लेम आहे ना आपल्याला. मग ह्या 2 टर्म्स ह्याच्यामधल्या याला काय करूया आपण, पलीकडे शिफ्ट करूया. x²
plus x is equal to 20. Okay, and now compare these two terms with these two terms. Okay, याच्याशी कंपेअर करायचं, कारण हे इक्वेशन सेमच आहे. हे कशाच तरी एक्सपान्शन आहे, हे सुद्धा हे कशाच तरी एक्सपान्शन आहे आणि हे कशाच तरी एक्सपान्शन आहे. पण एक्सपान्शन मध्ये 20 मुळे प्रॉब्लेम येतो, त्याला पलीकडे शिफ्ट केला, पण काय हरकत नाही. मग ह्याच्यात दोन टर्म्स आहेत, त्याच्यामुळे कदाचित थर्ड टर्म मिळते. याच्यासारखंच आहे म्हणून हा जनरल फॉर्म मधले इक्वेशन सोबत आपण काय करणार आहोत, दीज टू टर्म्स वी आर गोइंग टू कम्पेअर. मग कम्पेअर करू एक्स स्क्वेअर प्लस 2x. मग आता एक्स स्क्वेअर प्लस 2x compare x square plus x with x square plus 2ax. ओके, कंपेअर करायचं म्हणजे काय करायचं, दिस एक्स स्क्वेअर ही टर्म झाली. सो दिस टर्म इज रिलेटेड टू दिस टर्म अँड दिस टर्म इज रिलेटेड टू दिस टर्म. ओके, पण आपल्याला याच्यापैकी फक्त एवढंच घ्यान कंपेअर करा, हे तर आपल्याला कळालंच. नाव दिस x मीन्स व्हॉट, युअर 2ax. ओके, याच्यामधनं आपल्याला आपली थर्ड टर्म मिळवायची, मिळालेली थर्ड टर्म याच्यामध्ये आपल्याला ऍड करायची आहे नंतर पुढच्या स्टेपमध्ये. सो इथं काय भेटेल तुम्हाला बघा बरं. सो हे इकडचं x जर इकडे आलं तर काय होईल, डिवाइड होईल. x डिवाइडेड बाय x इज इक्वल टू 2a. सो 1 इज इक्वल टू 2a अँड फायनली 1 अपॉन 2 इज इक्वल टू a. सो दिस इज युअर थर्ड टर्म. बट थर्ड टर्मचा आपल्याला स्क्वेअर पाहिजे. काय पाहिजे, स्क्वेअर वाली टर्म पाहिजे ना. सो स्क्वेअर दिस ए. थर्ड टर्म जी पाहिजे ती परफेक्ट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर सारखी पाहिजे, म्हणून आपल्याला सगळा खाटाटोप करावा लागत आहे. सो दॅट्स वाय, सो स्क्वेअरिंग ए चा स्क्वेअर केला काय येईल रे, 1/4. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 अँड दिस इज व्हॉट आर थर्ड टर्म. So we are going to add this 1/4 in this equation. Let it be equation 1. Now the next step is to add this 1/4 means third term in x square plus x and 20. याच्यामध्ये पण ऍड करायची आणि याच्यामध्ये इक्वेशन मध्ये ऍड करायची, म्हणजे दोन्ही साइडला ऍड करायची आहे. कशी ऍड करायची लगेच बघूया. सो लेट्स रब दिस. आता बघा कशी ऍड करतोय मी, इथं तुम्हाला दाखवतो. नाव ऍड 1/4 इन इक्वेशन 1. सो दिस इज आवर इक्वेशन नंबर 1. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 इज इक्वल टू 20 प्लस 1/4. 20 प्लस 1/4. नाव look at these term. Now these three terms with perfect square. आता ह्या 3 टर्म सोबत ही कशाच तरी एक्सपान्शन बनलं, कारण ही थर्ड टर्म आता परफेक्ट स्क्वेअर आहे. अलग लक्षामध्ये. बस मग आपल्याला हे जे कशाच तरी एक्सपान्शन आहे ते शोधून काढायचं आणि त्याचा ब्रॅकेट तयार करायचा. म्हणजेच आपल्याला आता थर्ड स्टेप मध्ये ब्रॅकेट फॉर्मेशन. ओके, ब्रॅकेट फॉर्मेशन करायचं म्हणजेच काय, तर इथं परत एकदा सांगतो बघा. इथं x प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर, इथं एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस ए स्क्वेअर असं होतं की नाही. मग याच्यामधला x म्हणजे काय, फर्स्ट टर्म, ए म्हणजे काय सेकंड टर्म आहे, बरोबर की नाही. ह्या दोघच फक्त इथं पाहिजे, मग ह्याचं एक्सपान्शन असं होतं, बरोबर. मग हे इथं कसे आले, तर हा जो एक्स स्क्वेअर आहे त्याचा हा स्क्वेअर रूट आहे, हा जो एक्स आहे त्याचा हा स्क्वेअर रूट आहे. ओके, मग हे कंसामध्ये आले, बरोबर. मग याचा रिडक्शन किंवा रिड्यूस फॉर्म किंवा संक्षिप्त रूप जर करायचं असेल तर त्याचे ओरिजिनल म्हणजे स्क्वेअर रूट इथं घेतलेले आहेत. म्हणजे स्क्वेअरचा फक्त एक्सच घ्यायचा, ए स्क्वेअरचा फक्त एच इथं घेतलेला आहे. इथं पण तसंच बघा. मग इथं तुम्हाला फक्त काय करायचं, 2 टर्म. आता फर्स्ट टर्म आणि ही सेकंड टर्म शेवटची, ह्याचा स्क्वेअर रूट म्हणजे काय असेल, एक्स. मध्ये इथं प्लसचं चिन्ह आहे तर प्लसच मांडा, जर मायनस असेल तर मायनस मांडा, आणि शेवट 1/4 आहे त्याचा स्क्वेअर रूट म्हणजे इथं आलेला जो तुमचा ए आहे तोच इथं घ्यायचा, 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग याला जर आपण एक्सपांड केलं तर तुम्हाला हे असं भेटू शकतो. सो आता आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळाला. ओके, आणि मग आपण सोडवू शकतो. आता इथं काय करायचं, रेग्युलर पद्धत जी आहे तिरकस गुणाकार. 20 चोक किती रे, 80, म्हणजे 20 आणि 4चा गुणाकार अधिक 1 भागिले किती, 4 1 4. ओके, असा गुणाकार केला, असा केला आणि भागिले 4 लिहिलं, म्हणजेच किती आलं तुमचं 81 डिवायडेड बाय
4. ओके, लेट्स रफ दिस अगेन. आता पहा याचं काय होईल, आता फक्त एकच गोष्ट करायची, x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 81/4. नाव सिंपल स्टेप इज अहेड. नाव कुठली सिंपल स्टेप आहे, जस्ट टेक स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साइड. दोघांचंही वर्गमूळ घ्यायचं, बाकी काय नाही करायचं, आपलं आता समीकरण संपणार आहे. सोपं एकदम. नाव टेक स्क्वेअर रूट ऑफ both side. So what will happen when we take square root of both side? स्क्वेअर रूट घेतलं की हे डोक्यावरचं 2चं चिन्ह निघून जाईल. ओके, मग लगेच लिहूया आपण x प्लस 1/2 इज इक्वल टू, डोक्यावरचं 2चं चिन्ह निघून गेलं, कंसाच्या आतलं मटेरियल ऍज इट इज वी हॅव टू राईट. अँड व्हॉट विल हॅपन ऑन द राईट हँड साइड? ऑन द राईट हँड साइड स्क्वेअर रूट ऑफ 81 इज 9 अँड स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. बट whenever we take square root, for solving this completing square method, always write plus or minus square roots. So square roots are plus or minus. म्हणजे इथं प्लस आणि मायनस लिहायला विसरू नका. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड सोडताना किंवा या धड्यामध्ये पुढे फॉर्म्युला मेथड मध्ये सुद्धा स्क्वेअर रूट घेतले की किंवा स्क्वेअर रूट कधीही किती असतात, 2 असतात, एक प्लस आणि एक मायनस असतात. त्यामुळे प्लस ऑर मायनस या मेथड मध्ये तर लिहायचंच आहे, फॉर्म्युला मेथड मध्ये सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. ओके, सो x प्लस 1/2 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 9/2. आता फक्त काय करायचं आपल्याला, याचा इथं प्लस ऑर मायनस लिहिले, याचा अर्थ आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळणार आहेत. कशा बघा आता. सो x इज इक्वल टू काय करतोय मी, शिफ्ट दिस 1/2 ऑन द राईट हँड साइड. सो इट विल कन्वर्ट मायनस 1/2 प्लस ऑर मायनस 9/2. ओके, now we have two options. We have to calculate this value of x with plus and second is with minus. So x is equal to minus 1/2 plus 9/2 or इकडे लिहितो मी or काय होईल, x is equal to minus 1/2 minus 9/2. So let's solve this first. So x is equal to, so when denominators are same we have to take it at once. So एकदाच घ्या त्याला, इथं लिहिलं मी. मग काय होईल इकडे रे, जर डिनॉमिनेटर सेम असेल, छेद समान असेल तर त्याला एकदाच घेतो, आणि अंशांची जर बेरीज असेल तर बेरीज करायची, सबट्रॅक्शन करायचं असेल सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे -1 प्लस 9 इज इक्वल टू यू विल गेट 8. सो प्लस 1 प्लस -1 प्लस 9 इज इक्वल टू 8. म्हणजे वजाबाकी झाली डिवाइडेड बाय 2. म्हणजे किती व्हॅल्यू भेटली तुम्हाला. सो डिवाइड दिस 8/2. You will get x is equal to 4. So this is what value of x. This is the root of the quadratic equation. Let us see what will happen on the right hand side. X is equal to. So again x is equal to. Again denominators are same. So take them at once. एकदाच घ्या त्यांना खाली, आणि वरती इथं मायनस असल्यामुळे इथं मायनसचं चिन्ह, -1 minus 9. What will happen? X is equal to -1 minus 9 will be -10 divided by 2, and x is equal to 2 divided by, sorry, -10 divided by 2. It means that -5. So these are the final values of the roots of the quadratic equation by complete square method. So very easy. 2 मेथड एकाच पद्धतीने सोडवलंय आपण. ही दुसरी मेथड नंतर आपण सांगणार आहोत. तर याचं सोल्युशन काय लिहिता येईल रे आपल्याला, सोल्युशन काय लिहिता येईल, 2 रूट्स 4 and -5. That's it, very simple. Okay, let's learn second method to solve the quadratic equation by completing square method. म्हणजे आता दुसऱ्या पद्धतीने, म्हणजे कुठली, ओल्ड मेथड जी आहे जुन्या सिलेबस मधली, त्या पद्धतीने सुद्धा हे तुम्हाला सोडून दाखवतो की कशा पद्धतीने आपण completing square method सेकंड मेथडने सोडू शकतो. So let's start with the first example from practice set number 2.3. x square plus x minus 20 is equal to 0. इथं सुद्धा पहिली स्टेप तीच आहे. What is the first step? Just check whether the coefficient of x square is 1 or not. x square चा coefficient 1 आहे की नाही ते चेक करायचं. If it is yes 1, then go ahead for second step. Second step म्हणजे काय आहे, to find out the third term. Okay, मग सेकंड स्टेप जी आहे थर्ड टर्म शोधायची. त्यासाठी काय करणे इथे, सो x square plus x is equal to shift this 20.
So we have problem with this 20 because just because of 20 we are not getting the perfect square quadratic equation. So shift this 20 on the right hand side. So minus 20 will be plus 20. Okay. Now go for to find the third term by old method. So by old method नी सोडवण्यासाठी काय फॉर्म्युला काय आहे तो डिरेक्टली आपण लिहूया. डायरेक्टली लिहायचं. ओके. Third term. So third term is equal to. So third term is equal to. What is the formula? 1/2 into coefficient of x only bracket square. So this is the actual formula for old method. Method number 2. 1/2 into coefficient of x bracket square. So coefficient of x means only x, not x square. Okay, remember that thing. So right here 1/2 into what is the coefficient of x in this equation? It is 1. Only 1. काहीच नसतो म्हणजे एक असतो लक्षात ठेवा. So 1 bracket complete bracket square. So square this bracket. So इथं वरती काय येईल रे 1 into 1 आणि खाली 2 as it is bracket square is equal to 1/2. Sorry 1/4. Square केल्यानंतर 1 चा square 1, 2 चा square 4. So this is your third term. Which term? Third term. ही अशा प्रकारे थर्ड टर्म आपण काय केली शोधली. And next step is same as the previous method. मग काय करायची? Add this 1/4 in this equation. In this equation, let it be equation number 1. So add 1/4 in equation number 1. दोन्ही साईडला ऍड करायचं. ऍड करायचं म्हणजे दोन्ही साईडला ऍड करायचं. सो x स्क्वेअर प्लस x plus 1/4 is equal to 20 plus 1/4 as well. Okay. Now next step. Next step काय? Formation of bracket. Formation of bracket म्हणजे काय? तर इथं कंस तयार करायचे. कंस तयार करायचे म्हणजे कसले स्क्वेअर वाला कंस तयार करायचा. इथे लिहितो मी बघा. सो दिस इज माय ब्रॅकेट अँड स्क्वेअर अँड राईट हँड साइड वॉट एव्हर द कॅल्क्युलेशन विल बी राईट डाऊन हिअर. मग इथं कंस तयार करायचा आणि कंसाचा वर्ग म्हणजे काय? तर हे जे आता तयार झालेले एक्सपान्शन आहे कुठल्या तरी दोन टर्मचा बेरजेचं एक्सपान्शन म्हणजे काय? तर एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर जसं याचं येतं ना एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. सिमिलरली दिस इज ऑल्सो एक्सपान्शन ऑफ दीज टू टर्म्स. ओके. मग हे कोणाचं एक्सपान्शन आहे? तर कोणाचं असतं रे? एक्स म्हणजे इथं तुमचा एक्स स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर म्हणजे इथं कोण आहे? ए. म्हणजे यांचेच स्क्वेअर रूट घेऊन आपण हे तयार केले की नाही. सेम टू सेम इथं आहे. ही तुमची लास्ट टर्म आणि ही तुमची फर्स्ट टर्म आहे. याचा स्क्वेअर रूट म्हणजे एक्स. जर मिडल टर्म प्लस मध्ये असेल तर प्लस अँड 1/4 म्हणजेच काय? त्याचा स्क्वेअर रूट किती असेल? 1/2. ओके. इथं आलेला असतं आपल्याकडे. सो एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इथं काय तुमचं 20 चोक 80 च्या खाली काहीच नसतं म्हणजे किती असतं 1. सो तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन 420 जा 80 1 1 1 अँड 4 1 जा 4. ओके. दिस इज हाऊ द फॉर्मेशन ऑफ ब्रॅकेट विथ स्क्वेअर अँड द फर्दर कॅल्क्युलेशन एज इट इज. हे सर्वात महत्वाचं आहे आणि इथून पुढे अतिशय सोपं आहे. ओके. नाव केअरफुली पे अटेन्शन ऑन द बोर्ड. काय करायचं आता? टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. ओके. स्क्वेअर रूट ऑफ बोथ side right here 81/4. So before squaring complete this calculation. Now take square root of both side. Both sides square root घेतलं म्हणजे काय करायचं? When we take square root of square एखाद्याच्या स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घ्यायचा म्हणजे काय राहतं रे? आतलंच मटेरियल शिल्लक राहतं फक्त. सो राईट डाऊन ऍज इट इज x प्लस 1/2 इज इक्वल टू 81 चा स्क्वेअर रूट 9 आणि 4 चा स्क्वेअर रूट 2. But as I told you before, write it plus or minus because square roots are always plus and minus. So two roots we have plus or minus. Minus 9/2
plus or minus 9 upon 2. Now simple, shift this 1 upon 2 on the right hand side. So what we'll get? X is equal to minus 1 upon 2 plus or minus 9 upon 2. Now we have to calculate with plus sign and minus sign. That's why the next step will be, पुढची स्टेप काय असेल? X is equal to minus 1 upon 2 plus 9 upon 2, or what we'll have? X is equal to minus 1 upon 2 minus 9 upon 2. So this is how we have to calculate with plus and minus. So x is equal to म्हणजे x बरोबर काय? आता इथं कॅल्क्युलेशन करायचं. छेद समान आपल्याला ऑलरेडीच भेटलेला आहे. इफ डिनॉमिनेटर इज सेम, टेक इट ऍज वन्स, एकदाच घ्या. आणि जर इथं बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. कोणाची? अंशांची, न्यूमरेटरची. सो minus 1 plus 9. So what will we have? Minus 1 plus 9 means what? 8 upon 2. So finally you will get, 8 ला जर 2 न भागलं तर उत्तर किती येईल रे? बेचोक 8. सिंपल. So this is what the first root we get. And here x is equal to, so denominator is 2, which is common, take it at once. Now minus 1 minus 9 is equal to minus 10 upon 2. So finally you will get minus 5, कारण 5 दोन्ही 10 वजा असल्यामुळं वजाचं चिन्ह द्यायला विसरू नका. And in this way these are the roots of the equation. मग तुम्ही त्या रूट लिहा किंवा सोल्युशन ऑफ द इक्वेशन लिहा. मग सोल्युशन तुम्हाला काय भेटेल? एक तर 4 आणि -5 अशा प्रकारे या इक्वेशनचे 2 रूट. आपण ओल्ड मेथडनी सुद्धा केलं तरी तेच आलं आणि पुस्तकातल्या पद्धतीने केलं तरी तेच आलं. सो इट इज युअर चॉईस विच मेथड शुड यू अडॉप्ट फॉर सॉल्विंग द एक्झाम्पल. इफ यू, तुम्हाला जर असं वाटलं की ही सोपी आहे तर ह्या पद्धतीने सोडवलं तरी मार्क मिळतील, आणि जर तुम्हाला असं वाटलं की मागची पद्धत बरी होती तर त्या पद्धतीने सोडवलं तरी तुम्हाला मार्क भेटतील. फॉर्म्युला फक्त एवढा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. अदरवाईज गणित सोडताना ही सुद्धा अतिशय सोपी पद्धत आहे. ओके, बरीच मुलं हीच अडॉप्ट करतात आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह काय, फक्त तुम्हाला फॉर्म्युला काय करायचा आहे लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता बाकीची जी उदाहरणं आहेत ती मी पुस्तकातल्या मेथडनं सोडून दाखवणार आहे. तुम्हाला काय करायचंय की जे बाकीचे सगळे एक्झाम्पल असतील ते या मेथडनी सुद्धा घरी सॉल्व्ह करायचे आहे. ओके, सो बेस्ट ऑफ लक फॉर दॅट. लेट्स मूव्ह टुवर्ड द नेक्स्ट एक्झाम्पल. Okay, so let's solve question number, sum number 2, x square plus 2x minus 5 is equal to 0. Let me check whether it is correct or not. X square plus 2x minus 5 is equal to 0. Okay, it's correct. Now I am going to solve this equation by a regular method from our book. Okay, so what is this method? So again, as I told you before, if first step is to check whether the coefficient of x square means स्क्वेअर वाली टर्मचा कोएफिशियंट एक आहे की नाही चेक करायचा आहे. इथं आपल्याला करायची काही गरज नाही सेकंड एक्झाम्पल मध्ये. नाव सेकंड स्टेप इज x square plus 2x is equal to, shift this third term to the right hand side, directly right here and name this equation as equation number 1. त्या इक्वेशनला एक नाव द्या. आणि आता आपल्याला तिसरी टर्म शोधायला जायचं आहे. मग ती शोधण्यासाठी आपल्याला काय करायचंय? कंपॅरिझन करायचंय. कशाची कंपॅरिझन करायचंय? Your equation is in the x variable. So compare x square plus 2x with, कोणाशी कंपेअर करायचंय? तर x square. सांगा बरं आता इथं काय लिहू मी? x square plus 2ax. लक्षात ठेवा, परत एकदा या ठिकाणी मी सांगतो की या दोन टर्म याच्याशी तुम्हाला कम्पेअर करायचं. तर इथं व्हेरिएबल एक्स आहे त्याच्यामुळे मी इथं काय घेतलंय? एक्स घेतले. बाकी हे तुमचा कायम ठेवायचा. इथं सुद्धा एक्स असेल तर एक्सच ठेवायचं. इफ इट इज प्लस देन टेक इट इज ॲज अ प्लस. इफ इट इज मायनस यू शुड टेक इट एज अ मायनस. आता कम्पेअर करा. मग स्क्वेअर वाली टर्म तर आपली कम्पेअर होतेच आहे. मग राहिली कुठली टर्म? ह्या टर्म. मग 2x इज इक्वल टू 2ax. ओके, आता कम्पॅरिझन करताना आपल्याला काय करायचं? तर इकडचा एक जर मी इकडं केला तर तो डिवाइड होणार आहे. मग त्याला काय करतो मी? जागेवरच काय करतो? कॅन्सल करतो. ओके, 2 विल ऑल्सो गेट कॅन्सल. सो व्हॉट विल रिमेन? इकडे काहीच नाही राहिलं म्हणजे किती राहिलं रे? एक तर राहणारच आहे. इज इक्वल टू ए.
फक्त ए आणि ए इकडे राहिलं का, तर तुम्हाला परत एकदा तुम्हाला कळलं नसेल का इकडे कसं काय राहिलं ते, तुम्हाला सांगतो कसं कॅन्सल झालं ते. सी 2x, this 2 and x will be divided by this 2x and a इकडे ठेवला. a म्हणजे आपली थर्ड टर्म असते हे लक्षात ठेवा. So 2x will get cancelled, you will get 1 only. So this is your third term. Now in this method, you should have to square a. A square is equal to 1 as well. म्हणजे आन्सर 1 आल्याने याचा स्क्वेअर केला काय किंवा कुठलाही इंडेक्स असेल तर त्याचं एकच उत्तर येणार आहे. नेक्स्ट स्टेप काय, ऍड धिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. या इक्वेशन मध्ये आपल्याला ते काय करायचंय, टाकावयाचं आहे. ओके, सो ऍड 1 इन इक्वेशन 1 ओनली. काय इक्वेशन 1 आपलं, सो x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 5 प्लस 1. फक्त ऍडिशन करायची. आता सिंपल काय करायचं, ब्रॅकेट तयार करायचं. ब्रॅकेट तयार होणार आहे ठिकाणी. ब्रॅकेट कसं तयार होईल, तर ब्रॅकेट म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग काय स्क्वेअर रूट, याचं स्क्वेअर रूट म्हणजे फर्स्ट टर्म काय असेल, नुसती एक्स मध्ये प्लसचं चिन्ह प्लस. ओके, याचा स्क्वेअर रूट म्हणजे नुसता 1. ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज 5 प्लस 1 6. नाव taking square root of both sides. So take square root of both side. दोन्ही बाजूचा तुम्हाला वर्गमूळ घ्यायचा. वर्गमूळ घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे काय होईल रे, कंसाच्या डोक्यावरचं 2चं चिन्ह what is 2, it is square, so it will remove automatically. X plus 1 will remain as it is, but right here on the right hand side 6 चा स्क्वेअर रूट काय माहित आहे का, नाहीये, त्याच्यामुळं इट विल गो अंडर रूट. ओके, सो रूट 6 प्लस और मायनस रूट 6. नाउ नेक्स्ट स्टेप, शिफ्ट दिस वन ऑन द राईट हँड साइड बिकॉज वी वॉन्ट द व्हॅल्यू ऑफ एक्स ओनली. आपल्याला फक्त एक्स ची व्हॅल्यू शोधायची म्हणून x इज इक्वल टू दिस प्लस 1 विल बी शिफ्ट ऑन द राईट हँड साइड and we'll convert it in -1 plus or minus remain as it is, root 6 as it is. Now we will have two values, so we have to calculate with plus and minus. So x is equal to -1 plus root 6 or what, so you will get x is equal to -1 minus root 6. आता याच्या पुढे आपल्याला काय कॅल्क्युलेशन करता येणार आहे मला सांगा, काहीच नाही. -1 याच्यामध्ये ऍड करता येत नाहीत आणि -1 याच्यामधनं सबट्रॅक्ट करता येत नाहीत. सो आपलं जे गणित आहे, आर कॅल्क्युलेशन इज स्टॉप राईट हिअर अँड दिस इज द फायनल आन्सर. ओके, सो दीज आर द 2 रूट्स ऑफ दिस क्वाड्रेटिक इक्वेशन विथ दिस मेथड. म्हणजे हे शॉर्ट होतं, त्याच्यामुळे आपल्याला लगेच आन्सर या ठिकाणी मिळालेला आहे. पुढची कॅल्क्युलेशन करायची गरज पडलेली नाही. ओके, सो राईट दिस 2 व्हॅल्यूज ऍट सोल्युशन किंवा रूट्स ऑफ द इक्वेशन्स. काय आले रे, -1 प्लस रूट 6 अँड -1 मायनस रूट 6. दॅट्स इट, व्हेरी सिम्पल. 3 मार्कासाठी 2 मार्कासाठी आले गणित. तुमच्या खिशात मार्क घेऊन तुम्ही घरी जाणार. ओके, सो सिम्पल. रिमेनिंग एक्झाम्पल्स विल बी सॉल्व्ड इन द नेक्स्ट व्हिडिओ. त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.